आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. 2030 पर्यंत 140 कोटी मध्यम उत्पन्न कुटुंब अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट केली जाणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन. विविध प्रस्ताव आणि सूचनांवर विचार करून एक देश एक मतदार यादीबाबत योग्य ती पावलं उचलणार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. मेळघाटातील 317 गावांमध्ये कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीसाठी ॲक्शन प्लॅन आणि 108वी इंडियन सायन्स काँग्रेसची विद्यापीठात तयारी. जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंच्या उपस्थितीत आढावा. 2030 पर्यंत सुमारे 14 कोटी मध्यम उत्पन्न गटातले कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेत समावेश केला जाईल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं 95व्या फिकी इंडिया वार्षिक अधिवेशनात त्या बोलत होत्या. जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या डेटाचा हवाला देत त्या म्हणाल्या की 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी उच्च निव्वळ वैयक्तिक उत्पन्न कुटुंब देखील अर्थव्यवस्थेशी जोडली जातील. येत्या काही वर्षात भारताची मागणी किती वेगानं निर्माण करेल याचं हे उदाहरण असल्याचं सीतारामन म्हणाल्या. सरकार तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक मजबूत चौकट प्रदान करत आहे, जेणेकरून व्यापार आणि उत्पादक समुदाय कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संशयास्पद चीनी ॲप्सना लोकांना बळी पडू नये यासाठी सरकार समन्वित प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. आज राज्यसभेत शून्य तासात या मुद्द्यावर त्या उत्तर देत होत्या. सीतारामन म्हणाल्या की गेल्या 7 महिन्यात त्यांनी वैयक्तिकरित्या आरबीआय, त्यांच्या मंत्रालयांचे अधिकारी आणि इतर भागधारकांशी या धोक्याचा सामना करण्यासाठी बैठका घेतल्या आहे. त्या म्हणाल्या की या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मंत्री उत्तर देत असताना काँग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांनी विरोधी पक्षांवर सामान्यांच्या प्रश्नाची काळजी नसल्याचा आरोप केला. विविध प्रस्ताव आणि सूचनांवर विचार करून एक देश एक मतदार यादीबाबत योग्य ती पावलं उचलणार असल्याचं सरकारनं आज सांगितलं. लोकसभेत लेखी उत्तर देताना विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया अधिक जबाबदार आणि पारदर्शक करण्यासाठी संबंधितांबरोबर चर्चा केल्यानंतर केंद्र या प्रकरणाचा विचार करेल. निवडणूक सुधारणा ही निरंतर आणि चालू असलेली प्रक्रिया आहे, असंही ते म्हणाले. तसंच अनिवासी भारतीयांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदान करायला परवानगी देण्याला कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं. विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. अनिवासी भारतीयांना अशी सवलत देण्याचा केंद्र सरकारचा विचार करत आहे काय, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची शिफारस संसदेच्या एका समितीनं केली आहे. अशा कुटुंबियांच्या कल्याणासाठी कोणत्या उपाययोजना उपलब्ध आहेत याबाबत 31वा अहवाल या समितीनं संसदेत सादर केला. सैनिकांच्या मृत्यूनंतर दिली जाणारी आर्थिक मदत 10 लाख रुपयांनी वाढवण्याबाबत विचार करावा. हुतात्मा सैनिकांची पत्नी किंवा निकटच्या पात्र नातेवाईकाला नोकरी देण्यासाठी योग्य व्यवस्था तयार करण्याची शिफारसही या समितीनं केली आहे. G20च्या विकास कार्य समूहाच्या पहिल्या बैठकीत भारतानं मांडलेल्या संकल्पनांना सहभागी देशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही अतिशय चांगली सुरुवात आहे, असं भारताचे G20 सहसचिव नागराज नायडू काकानूर यांनी दिली. 3 दिवसीय बैठकीनंतर आज मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत भारताकडून सध्याच्या जागतिक परिस्थितीचा पुरवठा साखळीवर झालेला परिणाम, डिजिटल बदल, विकासासाठी डेटाचं महत्त्व, महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकास, पर्यावरण अनुकूल जीवनशैली यासारख्या विषयांवर चर्चा झाल्याचं ते म्हणाले. संयुक्त प्रवेश परीक्षा 2023 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी JEE-main.nta.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणी प्रक्रिया पुढच्या महिन्याच्या 12 तारखेला बंद होईल, असं राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे काल सांगण्यात आलं. पहिलं सत्र पुढच्या महिन्यात आणि दुसरं सत्र एप्रिल महिन्यात होईल. 13 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. पुढच्या महिन्यात 24 ते 31 दरम्यान ही परीक्षा पार पडेल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील गावांचा विकास, रोजगार आणि आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी समान निधी देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती धारणी आणि चिखलदऱ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत मेळघाटातील 116 ग्रामपंचायतींमधील 317 गावांसाठी 6,745 उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे. यात बांधकामांसह कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. गावांच्या गरजा लक्षात घेऊन ॲक्शन प्लॅन अंतर्गत दोन्ही तालुक्यांसाठी 13,70,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात बांधकाम, गावांचा विकास, रोजगार आणि आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी समान निधीचं नियोजन करून ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आलाय. यासंबंधीचा आराखडा ग्रामसभांमध्ये तयार करण्यात आला. दोन्ही तालुक्यात 6,745 कामांचं नियोजन करण्यात आलंय. आज विजय दिवस. 1971च्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस देशभर साजरा करण्यात येतो. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी 93,000 सैन्यासह लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लष्कर आणि मुक्ती वाहिनी यांचा समावेश असलेल्या मित्र दलांसमोर ढाका इथं बिनशर्त आत्मसमर्पण केलं होतं. आज देशभरात सर्वत्र विजय दिन साजरा केला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय सशस्त्र दलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सशस्त्र जवानांच्या अतुलनीय धैर्याच्या आणि देशासाठी बलिदानाच्या कथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहेत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूर इथं सुरू होत आहे. 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरात या अधिवेशनात महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उद्या सकाळी नागपूर विमानतळावर येणार आहेत. उद्या त्या नागपूरमध्ये रवी भवन इथं नागपुरातील काही महत्त्वाच्या व्यक्ती, शिवसेना पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. यवतमाळमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ग्रंथोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी आयोजन स्थळ इथून भारतीय संविधानाची प्रत आणि ग्रामगीता ठेवून ग्रंथदिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि साहित्यिक रमाकांत कोलते यांनी ग्रंथदिंडीला सुरुवात केली. साहित्यिकांसह शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी दिंडीत उत्साहात सहभागी झाले. कवी संमेलन, बालकथा कथन स्पर्धा, परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शनी असं कार्यक्रम ग्रंथोत्सवात आयोजित असून गझल नवाज भीमराव पांचाळ यांची शब्दसुरांची भावयात्रा या गझलेच्या कार्यक्रमानं ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. वाशिम जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी 287 ग्रामपंचायतींच्या 872 प्रभागात निवडणुका होणार असून यामध्ये 2,325 सदस्य निवडले जाणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचे 489 सदस्य, अनुसूचित जमातीचे 177, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 278 तर खुल्या प्रवर्गातील 1,381 उमेदवार निवडून द्यायचे आहे. जिल्ह्यातील 287 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध निवडून आल्यानं आता प्रत्यक्षात 278 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी दिली. वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शासनानं पीक विमा योजना राबवण्यास मंजुरी दिल्यानंतर जिल्हाभरातील 2,80,000हून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेऊन शेकडो कोटी रुपये विमा हप्त्यापोटी बँकांकडे भरले. आतापर्यंत 1,05,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असून या पीक विम्याचे 56,15,00,000 रुपये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती विमा कंपनीनं दिली. भारतीय विज्ञान परिषदेचं अर्थात इंडियन सायन्स काँग्रेसचं 108वं आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंच्या मार्गदर्शनात या संदर्भात आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या परिषदेला देश-विदेशातून मान्यवर येणार आहे. या ठिकाणी उपस्थित होणारे विषय, संशोधन, चिंतन देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान जगताला नवं वळण देणारे असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान व्यासपीठावर या वार्षिक आयोजनाचं महत्त्व आहे.
याचं यजमानपद यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळालंय. त्यानिमित्तानं सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठक व्यवस्था, मनुष्यबळ उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2030 पर्यंत 140 कोटी मध्यम उत्पन्न कुटुंब अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट केली जाणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध प्रस्ताव आणि सूचनांवर विचार करून एक देश एक मतदार यादीबाबत योग्य ती पावलं उचलणार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. मेळघाटातील 317 गावांमध्ये कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीसाठी ॲक्शन प्लॅन आणि 108वी इंडियन सायन्स काँग्रेसची विद्यापीठात तयारी. जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंच्या उपस्थितीत आढावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.